मग महाराज बाळूमामा काय काय करायचे? बाळूमामा लय खोड्या करायचे. मग सगळे त्यांना खुळे खुळे म्हणायला लागले, खुळा बाळू म्हणायला लागले. मग मायप्पा म्हणजे बाळूमामाच्या वडिलांच्या मनात काय आलं, आपण याला चंदूलाल शेटकडे पाठवू. बरं, ते चंदूलाल शेटकडे घेऊन गेले. ज्यावेळेस चंदूलाल शेटकडे घेऊन गेले त्यावेळेस महाराज चंदूलाल शेटचा विश्वास कसा बसणार की इथं राहील चांगलं म्हणून, किंवा ह्याचं काहीतरी आपल्याला फायदा आहे म्हणून. महाराज ज्या वेळेस बाळूमामा चंदूलाल शेटच्या घरी गेले त्यावेळेस चंदूलाल शेटची गाई चारा खात नव्हती. 8 दिवस झाले तिने चारा खाल्ला नव्हता, पूर्ण सुकून गेलेली गाई होती. पण ज्या वेळेस बाळूमामांना हे कळलं तर बाळूमामा चंदूलाल शेटच्या गाईकडे गेला. बाळूमामा गेले आणि तिला चारा घातला तर खरंच चंदूलाल शेटच्या आईने पाहिलं तर खरंच बाळूमामांच्या हातून त्या गाईने तो चारा खाल्ला. काय भगवंताची ती कीर्ती असेल, काय ती लीला असेल त्या भगवंताची. ते गाईने देखील, उपाशी पोटी गाईने देखील आपल्या भगवंताचा चारा खाल्ला. मग महाराज चंदूलाल शेटचा विश्वास असला की हा इतर राहण्यायोग्य आहे.